नमस्कार मित्रांनो, मराठी शेअर मार्केट पॉडकास्टमध्ये स्वागत. बजेट 2026 जाहीर झाल्यानंतर मार्केटमध्ये एक मोठी बातमी आली. भारत आणि अमेरिकेमध्ये ट्रेड कोऑपरेशन मजबूत होणार आहे. जर मोदी आणि ट्रम्प यांच्या दरम्यान ट्रेड डील फायनलाइज झाली तर भारताच्या काही सेक्टरमध्ये जबरदस्त ग्रोथ येऊ शकते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बजेट 2026चा मार्केटवर इम्पॅक्ट, इंडिया US ट्रेड डीलमुळे कोणत्या सेक्टरला फायदा आणि 5 शेअर्स जे पुढील काही महिन्यात जोरात धावू शकतात. बजेट 2026 मध्ये सरकारने फोकस केला आहे इन्फ्रास्ट्रक्चर स्पेंडिंग वाढ, डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग बूस्ट, रिन्युएबल एनर्जी टार्गेट, एक्सपोर्ट इन्सेंटिव्स आणि MSME सपोर्ट. याचा अर्थ काय? सरकार ग्रोथ पुश करत आहे. जे सेक्टर सरकारी खर्चाशी जोडलेले आहेत त्यांना डायरेक्ट फायदा होणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, इंडिया US ट्रेड रिलेशन्स. जर ट्रेड बॅरियर्स कमी झाले, टॅरिफ्स रिड्यूस झाले आणि डिफेन्स, फार्मा आणि IT एक्सपोर्ट वाढले तर काही सेक्टर एक्सप्लोजिव्ह होऊ शकतात. US हा भारताचा मोठा एक्सपोर्ट पार्टनर आहे. ट्रेड डीलमुळे IT कंपनीजला कॉन्ट्रॅक्ट वाढ, फार्मा एक्सपोर्ट्स वाढ, डिफेन्स इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग बूस्ट, इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग ग्रोथ. म्हणजे बजेट प्लस ट्रेड डील इक्वल टू डबल इंजिन ग्रोथ. आता पहिले 5 स्टॉक्स टू वॉच. मेक इन इंडिया प्लस US डिफेन्स कोऑपरेशन. वॉचलिस्ट HAL, BEL, माझागॉन डॉक. डिफेन्स एक्सपोर्ट वाढला तर लाँग टर्म रॅली शक्य आहे. IT सेक्टर, US डीलमुळे IT आउटसोर्सिंग वाढू शकते. स्टॉक्स TCS, इन्फोसिस, HCL टेक. डॉलर रेव्हेन्यू मजबूत राहिला तर अपसाईड मिळू शकतो. फार्मा सेक्टर, US मार्केट हा भारतीय फार्मासाठी खूप मोठा आहे. स्टॉक्स सन फार्मा, डॉक्टर रेड्डीज आणि सिप्ला. FDA अप्रूव्हल्स आणि एक्सपोर्ट ग्रोथ म्हणजे पॉझिटिव्ह ट्रिगर. रेल्वे आणि इन्फ्रास्ट्रक्चर, बजेट ॲलोकेशन मोठा आहे. स्टॉक्स RVNL, IRFC आणि L&T. शॉर्ट टू मीडियम टर्ममध्ये मोमेंटम पॉसिबल आहे. रिन्युएबल एनर्जी, ग्रीन एनर्जी कोऑपरेशन US सोबत वाढू शकते. स्टॉक्स टाटा पॉवर, इरेडा आणि सुझलॉन. हाय रिस्क. पण लक्षात ठेवा, ट्रेड डील अजून फायनल स्टेजमध्ये असू शकते. मार्केट आधीच एक्सपेक्टेशनवर रॅली करत असतो. करेक्शन येऊ शकतो. ब्लाइंड एंट्री करू नका. चार्ट्स, व्हॅल्युएशन आणि सपोर्ट लेवल तपासा. तर मित्रांनो, बजेट 2026 आणि मोदी ट्रम्प ट्रेड रिलेशनमुळे काही सेक्टरमध्ये मोठी संधी तयार होत आहे. तुम्हाला कोणता सेक्टर स्ट्रॉंग वाटतो? डिफेन्स, IT की फार्मा? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला रोज अशा प्रॅक्टिकल मराठी शेअर मार्केट ॲनालिसिस पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा.